रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी होते। छत्रपती संभाजीराजेंनी स्वतः मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही समाधी हटवण्याची मागणी केली आहे। रायगडावरच्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याबद्दल अनेक कथा आहेत। शिवाजी महाराजांच्या चरित्रात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नसल्याने ही समाधी हटवावी अशी मागणी काही इतिहास अभ्यासकांनी केली आहे। तर वाघ्या कुत्र्यासंदर्भातले पुरावे असल्याचं काही इतिहास अभ्यासकांचं मत आहे। वाघ्याच्या समाधीबद्दल काय कथा आहेत आणि नेमकी आत्ताच वाघ्याची समाधी हटवण्याची मागणी का पुढे येते आपण पाहूयात। रायगडावरची वाघ्या कुत्र्याची ही समाधी। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ ही समाधी बांधण्यात आली आहे। मात्र आता वाघ्या कुत्र्याची ही समाधी हटवा अशी मागणी छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे। हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड इथं श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली आहे। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने सुद्धा सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचं ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती किंवा पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिली आहे। समस्त भारतवासियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी किंवा पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव। ही श्रद्धेची कुचेष्टा आणि महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी नामक संरचना म्हणजे रायगडावरचं अतिक्रमण आहे। राज्य शासनाच्या धोरणानुसार 31 मे 2025 अखेरपर्यंत हे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवण्यात यावं ही मागणी। भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार 100 वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते। त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेला 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटवणं अत्यावश्यक आहे। छत्रपती संभाजीराजेंच्या मागणीला काही इतिहास अभ्यासकांनी पाठिंबा दिलाय। छत्रपती शिवाजीराजेंच्या जीवनचरित्रामध्ये वाघ्या कुत्रा असल्याचा कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महत्त्वाची ऐतिहासिक संदर्भ साधनं म्हणजे जेदे शकावली, शिवभारत, राधा मधविला चंपू, परणाल पर्वतगराख्यान किंवा सभासदांनी लिहिलेले शिवचरित्र ही समकालीन ऐतिहासिक साधनं आहेत। त्या कोणत्याही ऐतिहासिक समकालीन साधनामध्ये वाघ्या कुत्र्याची कथा नाही, वाघ्या कुत्र्याचा संदर्भ नाही। हा संदर्भ येतो कुठून? तर ही राम गणेश गडकरी यांच्या विकृत डोक्यातून आलेली कविकल्पना आहे। तत्पूर्वी वाघ्या कुत्रा नव्हता। ज्या राम गणेश गडकरीनं छत्रपती संभाजीराजेंची यथेच्छ राज्य संन्यासमध्ये बदनामी केलेली आहे तिथून वाघ्या कुत्र्याच्या या कथेला सुरुवात झालेली आहे। आणि मला असं राज्य सरकारला स्पष्ट विनंती करायची आहे की वाघ्या कुत्र्याच्या रक्षणासाठी आम्ही बंदोबस्त देतो, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुस्थानावरती खऱ्या अर्थानं लोकांच्या मनामध्ये हृदयामध्ये राज्य करण्याचं काम केलं त्या छत्रपतींच्या गडकिल्ल्यांच्याकडे, त्या छत्रपतीच्या समाधीकडे आम्ही उद्याच्या काळात लक्ष देणं गरजेचं आहे। वाघ्या कुत्र्याची समाधी ही हटवलीच पाहिजे, कारण त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीला कुठलाही ऐतिहासिक दाखला पुरावा नाही। तर रायगडावरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनीही केली आहे। मी पण इतिहास वाचलेला, अनेक पुस्तकं वाचलेत शिवकालीन, आणि मी अनेक किल्ले फिरलेलो आहे। तो त्याची माहिती आहे। तो वाघ्या नावाचा कुत्रा कोणीतरी कोणाची तरी म्हणजे त्याला म्हणतात काय कल्पोकल्पित हे काही ते रचलं गेलं किंवा जाडून बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे। त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे। त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत। त्यांचं आम्ही समर्थनच करतो। या उलट वाघ्या कुत्र्याचे इतिहासात दाखले आहेत असा दावा इतिहास अभ्यासक संजय सोनवाणी यांनी केलाय। वाघ्याच्या समाधीला हात लावला तर उपोषणाचा आणि कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ज्यावेळेस शिवसमाधीचं पुनर्जीवन केलं गेलं, पुन्हा बांधणी केली गेली, पुनरुत्थान केलं गेलं, त्या काळामध्ये तुकोजी राजे होळकर यांनी दिलेल्या देणगीतनं
हा वाघाचा पुतळा पुन्हा बांधण्यात आला. आता त्या दोन गोष्टी स्पष्ट होतात की पूर्वीचा जो पुतळा होता तो दगडात होता आणि आताचा पुतळा आहे पंचधातूमध्ये. म्हणजे वाघाचा पुतळा आधीपासून होता, शिवसमाधीकडे पाहणारा, याचं हे स्पष्टपणे उदाहरण देणारा, हा पुरावा देणारा हा पुरावा आहे. आणि हा कोणाचा आहे? जर्मनांचा आहे. आता जर या मंडळींनी पुन्हा त्याच्याबद्दल जर काही कृत्य करायचा प्रयत्न केला, बेकायदा कृत्य करायचा प्रयत्न केला, तर मी यांना हायकोर्टामध्ये खेचणार. मग ते संभाजी महाराज असो, श्रीमंत कोकाटे असो किंवा भारतातला कोणताही नागरिक असो. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद पेटलेला असतानाच जुने मुद्दे कशाला उकरून काढता, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. मला हे कळत नाही हो, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले. 1630चा त्यांचा जन्म, 1680 ला ते गेले. आता हा सगळा काळ 80 ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? त्याच्यावर संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकार्य चव्हाण साहेबांनी आणला. चव्हाण साहेबांच्या पासून आत्ताच्या देवेंद्रजींच्या पर्यंत एवढ्या वेगवेगळ्या मान्यवरांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं. अनेक पंतप्रधान आपल्या रायगडला येऊन गेले, अनेक राष्ट्रपती रायगडला येऊन गेले, अनेक वेगवेगळे राजकीय नेते येऊन गेले. आता मधीच कुठले ना कुठले मुद्दे काढले जातात. याआधीही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं रायगडावर आंदोलन केलं होतं. वाघ्या कुत्र्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा होता आणि त्यानं शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली असंही सांगितलं जातं. तर हा कुत्रा शिवाजी महाराजांशी संबंधित नसल्याचंही सांगितलं जातं. 1936 ला बांधलेल्या वाघ्याच्या या समाधीला 2036 मध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्षांच्या स्मारकांना संरक्षित स्मारकांचा दर्जा मिळतो. त्यानंतर वाघ्याची ही समाधी हटवणं कठीण असेल. त्यामुळे समाधी हटवण्याची मागणी सध्या जोर धरते. आता संभाजीराजेंच्या पत्राची सरकार काय दखल घेणार याबाबत उत्सुकता आहे. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.